नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत आमचे माता बहिणी? सगळे चांगले आहेत ना? आनंद आहे. मी पण मस्त आहे, आनंदी आहे. तुम्हीच कसे आहेत ते सांगा. हे देवा परमेश्वरा सगळ्यांना सुखी ठेव. सगळ्यांच्या पाठीमागे मला सुखी ठेव. सगळ्यांच्या पाठीमागे मला सुखी ठेव. हे देवा परमेश्वरा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद. कामाचा बेत चाललाय माझा. आता जाणार आहे पुढच्या हप्त्यात कामाला. काय माहिती आता जाणं होतंय का नाही होत, काहीच माहित नाही. आता सद्गुरूची काय कृपा आहे ते घ्यायची आपण, आहे का? भात परतीलाय, भूक लागली आहे. वाटाणा भात आणि हे बघा, हे याची भाजी आहे बटाट्याची. बटाट्यामध्ये टाकले, बटाट्यामध्ये मशरूम टाकले तळून थोडं. आणि हे मोठे बटाटे टाकलेत, असे नाही का, असे उकडून उकडून रशावाले बटाटे. तिला म्हणलं होतं अर्धे अर्धे कर, नाही केले आपल्या पोरीनं अर्धे अर्धे. जाऊ द्या. संत्रीचा ज्यूस केला होता. आता हे बघा, संत्रीचा ज्यूस केला होता. काय पोरग खाय नाही ना, अजून कामालाच नाही तर काय करायचं. 2-3 महिने झालं घरीच आहे, तब्येत बरी नाही म्हणून. काय बोलायचं काय नाही. कसे घर चालणार कसे नाही, देवाला चिंता. आणि महिना झाला की आपल्याला तर भाडं द्यायचं बाबा. तिकडे पैसे असो किंवा नसो, हे का नाही, आपलं काम तसंच असतंय. लिंबू म्हणलं हे करावा, लिंबू म्हणलं लिंबाचं सकाळी सकाळी ज्यूस बनवून प्यावा म्हणलं. कापलं नाही तर शिसरून गेलं. भात घेतला पूर्ण वाटीमध्ये. हे बघा एवढे चांगले तांदूळ, हे बघा एवढे चांगले तांदूळ 120 वाले. आणि खाल्ला बी नाही आहे, तसंच सोडलं आहे. बघा हे पण आहे बघा, रात्री मसाला भात केला. हे बघा इथं पण भात तसंच पडलाय. खात नाही तर काय करायचं, खायला पाहिजे ना. हे बघा मसाला भात केला होता, तसंच पडलंय. ज्यूस म्हणलं लेकरं पिते ना म्हणून आणलं, कुणीच नाही पिलं. काय करायचं, कुणीच नाही पिलं. त्यांना बनवलेलं खायचं नाही म्हणल्यावर काय बोलायचं आपण. हे भात मसाला भात हे तसंच पडला. वाटाणा भात तन्मयच्या डब्याला केला होता. आता हे पातळ भाजी दुपारच्यासाठी केली आपल्याला. बटाटा आणि ते काय मशरूम आणि हे बटाटे, मोठे मोठे बटाटे तसे टाकून दिले, तर तसे टाकून दिलेत बटाटे. चिकट झालाय ना हात. एडव काढत काढत काम करते बघा मी. काम तर करायच लागतं ना.
पातीला घासून ठेवले, म्हणलं वाळलं तर ठेवायला ये. ज्यूसची मिशन आणली ना पोरीना ज्यूस बनवायची. 2 भांडे आहेत बघा, 2 भांडे आहेत. ज्यूसचे 2 भांडे आहेत. कुठं ठेवलंय काय माहिती बघा. दूध काय दिसा नाही. दूध बघायला लागले. कुठं ठेवलंय पुरीनं काय माहित, मला तर दिसत नाही. दूध कुठं ठेवलंय कुठं नाही. आता हे म्हणलं खाऊन टाका. एवढं बघा रे, बाहेरची पावडर आहे बघा. ही बाहेरची पावडर आहे. आता या लेकरांनी खायला पाहिजे ना सगळ्याच. किती छान आहे बघा पावडर. खायला म्हणलं तर नग म्हणायचे तर खायला पाहिजे ना. हे कसलं आहे काय माहिती. हे मसाल्याचं आहे वाटतं. भात परतायचं. चॉकलेट गडबडी खाली चालला म्हणून मी चॉकलेट आणलं नाही. हे बघा या चॉकलेट खायला. इधर तुला एक ना बाबू प्रिंस बाय घे. चौघांना 4 दे. भेटणार नाही ना मला दूध म्हणून बसले हुडकत. कुठं दिसा नाही दूध. अद्रक केवढी मोठी आणली बघा. अद्रकने बघा किती मोठी अद्रक आणली आहे. हा हे बघा इकडे आहे दूध. मोबाईलमुळे दिसलं दूध. कुठे आहे? हां हां हाय 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 दूध. हे काय हे बघा हे दूध. हे बघा ही अद्रक आणली थोडी मोठी. साफ नाही करून ठेवायची का. हे बघा 120 रुपये किलो भेटली ना म्हणून आणली. आता महिनाभर पुरण ना, नाही तो घडी खाली जावं लागायचं. पपई हे काढून घे बाहेर. गवार तर किती मोठी आणली मी. गवार लय मोठी आणली गवार. खिडकीतून दिसतो बघा रोड. लाईट लावते.
भांडे घासून ठेवले तर लावायचेत भांडे. भांडे घासायचेत ना. म्हणलं भांडे जरा हे करावत ना. भांडे कसं पुसून त्याला उन्हाला ठेवायचं ना. आपल्या पोरीनं काय केलंय या बघा, घासलेत आणि तशीच इथं आणून ठेवलेत. मग गंजून भांडे जातात ना. एवढे चांगले भांडे आहेत. मी मद्रास शकून ह्या पोरींच्या लग्नाच्या पहिलं घेतलेले हो भांडे. आणि माझा लई भांडे वाचनावर जीव आहे. पण या पोरी काही सांभाळतच नाही का. त्यांना काय भांडे वाचणं म्हणजे काय म्हणजे नाही का आवडच नाहीये. आवड नाही कशी हो. आवड करायला पाहिजे. आवड नाही का. आवड करायलाच पाहिजे. तेच माकाड्या आता आवड कसं करायलाच पाहिजे. आवड आपल्याला आवड असली तरच पुढे जाऊन सवड भेटते आपल्याला. आपण जर असं काहीच नाही मनावर घेतलं, काहीच नाही देण्यावर घेतलं तर आपलं काय हो. म्हणून नाही का मनावर घ्यायचं, करायचं. माझी तर हेच बोल आहे सगळ्यांना आणि हीच प्रार्थना आहे माझी. घर बघून संसार बघून सगळं करा. घर संसार आपलं परिवार. आपल्या परिवाराशिवाय कुणी नाही बरं का. याद ठेवा. आपल्या परिवाराशिवाय कुणीच नसते. म्हणून आपल्या परिवाराला जपून ठेवायचं. जपून त्याला मग जास्त भाषण नको. सगळे सुखी राहा. तुमच्या पाठीमागं मी सुखी राहीन. चला किती आता चेतमा घालू तुटका फुटका. बघा आता वाळू घातलेत ना भांडे. आता खूप छान वाळणार. आणि मग ठुले ना पेपर लावून ठेवायचे. त्याला पेपर लावायचा. फुलं बघा किती छान आहेत फुलं.
ह्याला आता म्हणतात अरे संसार संसार आधी हातला चटके पुन्हा मिळती भाकर. ह्याला तर संसार म्हणतात.